सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे वाल कवळ्याची आमटी। ही आमटी स्पेशली श्रावण महिन्यात आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी शिजवली जाते। तर चला बघूया याची कृती। पर सर्वात प्रथम जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करा। तर सर्वात प्रथम आपण घेतलेला आहे 200 ग्राम वाल, एक जुडी कवळा, एक बारीक चिरलेला कांदा, 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, 2 चिमूट हिंग, 5 ते 6 कढीपत्ता, पाव चमचा जिरा आणि राई, 2 ते 3 मोठे चम्मच चिंचेचा कोळ, अर्धा चमचा हळद, 3 चमचे लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर, मीठ आणि तेल। तर सर्वात प्रथम आपण वाल घेतलेला आहे ते रात्री जवळजवळ 24 तास आपल्याला पाण्यात भिजवून ठेवायचं आहे। नंतर दुसऱ्या दिवशी पाण्यातनं काढून त्याला असंच ठेवायचं आहे। त्याला मोड आल्यानंतर या प्रकारे पाण्यामध्ये टाकून त्याची सालं काढायची आहेत। हा प्रोसिजर आहे वालाचा, जेव्हा आपण त्याला जवळजवळ 2 दिवस लागतात। पाण्यात ठेवल्यानंतर साल व्यवस्थित आणि लवकर निघतात। ह्या प्रकारे आपण सोललेला आहे। आता ही जुडी घ्यायची आहे। या जुडीची फक्त आपल्याला हिरवी पानं घ्यायची आहेत, देठ घ्यायचं नाही आहे। हे बघा, या प्रकारे फक्त हिरवी पानं घ्यायची आहेत। तो कोवळा देठ घेऊ शकतो आपण, पण तो जो जाडा देठ आहे तो नाही घ्यायचं। हे बघा, या प्रकारे याची पानं असतात। उलट्या बाजूने जर तुम्ही पानं खेचली तर इझिली ते निघतात। हे बघा, आता ही सर्व पानं आपल्याला आता स्वच्छपणे धुवून घ्यायची आहेत आणि एका पॅनमध्ये आता त्याला सुखं याच प्रकारे परतायचं आहे। हार्डली 2 किंवा 3 मिनटं लागतात ह्याला। मुळातच हे खूप चिकट भाजी आहे म्हणून त्याचा एक असा गोळा तयार होतो। बघा, या प्रकारे त्याला ढवळून घ्या आणि आता त्याचा असा गोळा तयार झालेला आहे। आता ह्या गोळ्याला आपल्याला थंड करायचं आहे। ही भाजी आता आपल्याला थंड करायची आहे। आणि थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। हे बघा, या प्रकारे आपल्याला याची चिकट पेस्ट तयार होते। आता एका पॅनमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्या। त्याच्यामध्ये हिंग, राई, जिरं आणि कढीपत्ता, मिरचीची फोडणी द्या। फोडणी देताना लक्षात ठेवा की तेल चांगलंच कडकडीत गरम होऊ द्या। थोडं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे कापलेला कांदा, त्याला पण व्यवस्थित परतून घ्या। आणि आता ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अद्रक आणि लसूण। तेही परतून घ्या आणि मग ॲड करा सोललेले वाल।
ह्यालाही परतून घ्या तुम्ही चांगल्यापैकी. आणि आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा जिरा, 1 चमचा धना. हे सगळे पावडर ॲड केल्यानंतर व्यवस्थितपणे त्याला परतून घ्या, मिक्स करून घ्या. आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्या. आता त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घ्या. आता याला मीडियम विस्तवर 10 मिनटं शिजू द्या. 10 मिनटानंतर आपण चेक करूया वाल शिजला आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे. हे बघा 70% वाल शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे केवड्याचं पेस्ट. आता ही आमटी आहे म्हणून आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. इफ जर तुम्हाला भाजी हवी असेल तर केवड्याची कोरडी भाजीसुद्धा तुम्ही करू शकता. चांगलीपणे त्याला मिक्स करायचं आहे आणि झाकून जवळजवळ परत 5 ते 10 मिनटं तुम्ही त्याला चांगलेपणे शिजवून घ्या. दहा मिनिटानंतर बघा तुम्ही चांगली उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया गरम मसाला आणि चिंचेचा कोळ. जवळजवळ मी 3 चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे. जर ॲक्च्युली आमटी आंबटच छान लागते आणि ही भाजी आंबट नसते, चिकट असते. तर याच्यामध्ये तुम्ही 3 ते 4 चमचे आरामात चिंचेचा कोळ टाकू शकता. चांगलेपणे मिक्स करा. आता याला शेवटची उकळी घ्यायची आहे. फक्त 1-2 मिनटं तुम्ही झाकून त्याला शिजवून घ्या. ही भाजी ॲक्च्युली अवेलेबल फक्त श्रावण महिन्यातच असते. म्हणून बेसिकली ज्यांचा उपवास असतो ते खास सोमवारच्या दिवशी ही भाजी बनवतात. ही बघा रेडी झालेली आहे आपली वाल कवळ्याची आमटी. जर तुम्हाला वाटत असेल ही घट्ट आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. एन्जॉय करा ही आमटी गरम गरम भातासोबत. खास सोमवारच्या दिवशी. असं काही कंपल्शन नाही आहे, तुम्ही कुठल्याही दिवशी खाऊ शकता. तर ही आहे वाल केवड्याची आमटी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.